आणि आता केंद्रानं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांची राज्यामध्ये अंमलबजावणी होणार आहे का याची उत्सुकता आहे। कारण या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आज दुपारी 2 वाजता एक महत्त्वाची बैठक होणार आहे। मंत्रालयात या बैठकीचं आयोजन केलं गेलंय। या बैठकीमध्ये अधिनियमातील त्रुटी आणि उणीवा यांचा अभ्यास करण्यात येईल। केंद्रानं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविषयी या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। दुपारी 2 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे कृषी कायदे महाराष्ट्रामध्ये लागू होणार की नाही याची अर्थातच उत्सुकता आहे। त्याच अनुषंगानं ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। रश्मी पुराणिक आपल्याला अधिक माहिती देतील। रश्मी, कोण कोण उपस्थित असेल या बैठकीला? जसं आपण पाहतो ही कृषी बाबत समिती केलेली आहे। स्वतः त्यामध्ये अजित पवार असणार आहेत, बाळासाहेब थोरात असणार आहेत, छगन भुजबळ असणार आहेत। विशेषतः ही समिती यासाठी केलेली आहे ज्ञानदा की केंद्राने जे कृषी कायदे केलेले आहेत ते तसेच्या तसे न राज्यामध्ये राबवता त्याऐवजी शेतकऱ्यांना एमएसपी देता येईल का किंवा शेतकऱ्यांना अजून काय काय देता येईल यासाठी ही समिती आहे। विशेषतः आपण बघतो की नरेंद्र मोदी सरकारने जे कायदे पास केले होते त्याला काँग्रेसने खूप मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता आणि तेव्हाच सोनिया गांधी यांचं मत होतं की ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेस शासित प्रदेशामध्ये सरकार आहे तिथं हे कायदे कसे चालणार नाही, दुसरे कायदे आणावेत, अशा पद्धतीचे कायदे करावे आणि म्हणूनच ही उपसमिती नेमली होती। त्याची आज बैठक आहे। ज्ञानदा। रश्मी, धन्यवाद। ताजी माहिती जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।